नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी पुणे ते नाशिक दरम्यान ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सिन्नर तालुक्यातल्या गोंदे फाटा इथं समृद्धी महामार्गाजवळ आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन झालेलं आहे। या चक्काजामवेळी हाय व्होल्टेज ड्रामा झाला। समृद्धी महामार्गावर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करत सत्यजित तांबेंना ताब्यात घेतलं। यावेळी आंदोलकांनी पोलीस व्हॅनवर चढत तिला अडवण्याचा प्रयत्न केला, तर यानंतर त्यांनी थेट सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी केली। आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। पोलिसांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ते वारंवार आम्हाला येऊन सांगतायत की आमचा याच्यामध्ये रस्ता बदलण्यामध्ये काहीच हस्तक्षेप नाहीये। मग पाकिस्तानचे लोक येऊन रस्ता बदलताय का? ज्या लोक सत्तेमध्ये आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की हा रस्ता कोणी बदलला। इथे एखाद्या डीपीचं किंवा एखाद्या साध्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचं सुद्धा काम हे सत्ताधाऱ्यांच्या शब्दाशिवाय होत नाही, इशाऱ्याशिवाय होत नाही। हा प्रचंड मार्ग बदलायचा आहे। 500 कोटी वाटून झालेले आहेत। आमच्या हजारो लेकरा बाळांच्या जिंदगीचा आणि पिढ्यांचा प्रश्न आहे आणि तुम्ही रात्रीतून डिक्लेअर करता की रस्ता बदलला। हे असं होत नसतंय। याच्या मागे सबंधपणाने विचार विनिमय केल्याशिवाय, राज्य सरकारशी बोलल्याशिवाय, इथल्या वेगवेगळ्या पालकमंत्र्यांशी बोलल्याशिवाय हा निर्णय होत नाही ना। मग पालकमंत्री जे वेगवेगळे आहेत, या सबंध प्रदेशातले पालकमंत्री, कोणा एकाचं मला नाव घ्यायचं नाहीये, मग यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? मग त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय झाला असेल तर त्यांनी आज रस्त्यावर आमच्या बरोबर उतरायला पाहिजे। कोणत्या धर्माच्या, कोणत्या जातीच्या, कोणत्या भाषेच्या, कोणत्या प्रांताचा विचार न करता सगळे जण आज इथे उपस्थित आहेत आणि एकच मागणी आहे, पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेरवरनं झालीच पाहिजे। आणि सत्यजित दादाला उचलण्याची हिम्मत तुम्ही केलीये, पण विसरायचं नाही, आम्ही सगळे भाऊसाहेब थोरातांची नातवंड आहोत। आपल्या रक्तामध्ये स्वातंत्र्य चळवळ आहे। स्वातंत्र्य सैनिकांचे आपण सर्वजण वारसदार आहोत आणि आपण अजिबात ना काठीला, ना लाठीला, ना पोलिसला, ना कोणाला घाबरणार। पोलिसांना मला एवढंच सांगायचंय, तुम्ही फक्त तुमचं काम करा, चांगल्या गोष्टीच्या मागे उभं राहा, प्रेशर मध्ये येण्याची तुम्हाला गरज नाही।